पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची यंदा अक्षरशः माती झालेली आहे. आधी अतिवृष्टीचा मारा आणि त्यानंतर आता CCI केंद्र सुरू न होणे, अशा दुहेरी संकटामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याला दिवाळीपूर्वी आपले जो कापूस आहे तो अक्षरशः कवडीमोल दराने व्यापाऱ्यांना विकावा लागतोय. शेतकऱ्यांच्या नेमक्या याबाबतीत काय भावना आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. दादा, काय सांगाल, एक दिवसावर दिवाळी आलेली आहे आणि कवडीमोल दराने आपल्याला कापूस विकावा लागतोय, काय भावना आहेत? साहेब, खरं बघितलं ना तर आज शेतकऱ्यांवर अन्यायाची मालिका सुरूच आहे. विशेष म्हणजे बघा तुम्ही, सप्टेंबरमध्ये इतका पाऊस पडला की अक्षरशः शेतकऱ्यांना होरपडून काढलं पावसाने. अतिवृष्टीमुळे झालं काय, अगोदर आम्ही जेमतेम कापूस मोठा केला होता, पात्या आल्या, पात्या नष्ट झाल्या अतिपाणीमुळे, पात्या नष्ट झाल्या. जेमतेम आम्ही काही पात्या वाचवल्या त्याच्या कैऱ्या झाल्या, परंतु त्या कैऱ्यात ते पाऊस पाटच सोडत नव्हता. इतका पाऊस पडला सप्टेंबरमध्ये की अक्षरशः त्या कैऱ्यासुद्धा सडल्या. कैऱ्या सडल्यानंतर जेमतेम तेवढं उत्पादन वाचलं. त्यातून आम्ही कापूस वेचला. महागडा कापूस वेचणीचा खर्च देऊनसुद्धा आम्ही घरी नेला कापूस. ओला असल्यामुळे काही कारणं वेगळे होती. दुसरी गोष्ट, आम्ही जेमतेम सुकवला. परंतु आजच्या तारखेला कापसाची कंडिशन अशी आहे साहेब की 4200 ते 5,000च्या दरम्यान कापूस कोणी घ्यायला तयार नाही. दुसरीकडे हा झाला नैसर्गिक मारा, परंतु दुसरा मारा आता आपल्या जो हातात आहे की जो आपण सहज मोकळा करू शकतो, तो मारा म्हणजे शासनाने आपल्याला व्यवस्थित सहकार्य करायला पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये दिवपवाडी 2 दिवसावर येऊन बसली, पण शासन आज मदत करायला तयार नाही. साहेब, अक्षरशः आमचा कापूस घरात पडून आहे. CCIचा प्रश्न मार्गी लागत नाही, कापूस कोणी घ्यायला तयार नाही. अक्षरशः शेतकरी होरपळून निघाला आहे. या परिस्थितीमध्ये दिवपवाडी अंधारात जाईल हे 100% मी तुम्हाला सांगतो. काका, काय सांगाल की दिवाळीपूर्वीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं असं म्हणता येईल? आज जर विचार केला, आज जर आमची CCI चालू असती तर आज आमचा कापूस आम्ही शासनाला तरी विकला असता. पण आज परिस्थिती अशी आहे की व्यापारी आमचा कापूस घेत नाही, शासन आमचा कापूस घेत नाही. आमची परिस्थिती अशी झाली आहे, बाप जीव देईना, आई भीक मागू देईना, अशी आमची एक परिस्थिती झालेली आहे. आज आम्ही कोणाकडे पाहायचं? आज आमचं विम्याचं कवच काढून घेतलं आहे शासनाने. आज आम्हाला व्यापाऱ्याकडनं भाव मिळत नाही, शासन आमचं कापूस खरेदी करत नाही. आज आम्ही अक्षरशः मेहता कुठेच आलेलो आहे. आता आमच्यापुढे प्रश्न आहे की ही दिवाळी आम्ही साजरी कशी करायची? आज अक्षरशः आमच्या घरात अंधार आहे. तरी शासनाने आमचा सर्व सहानुभूतीने विचार करून शेतकऱ्यांना, जसं सरकारी नोकऱ्यांना त्यांनी आता बोनस दिला, तसं शेतकऱ्यांना काहीतरी लवकर द्यायला पाहिजे, अशी मी शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला विनंती करतोय. शासन आज इतकी निष्ठुरपणे वागेल असं वाटत नव्हतं. आता जे त्यांनी दुष्काळी पॅकेज दिलं ते पाहिलं तर याच्यात काहीच नवीन नाही. याच्यात फक्त त्यांनी शेतकऱ्याला 10,000 रुपये दिलेले आहेत. आता तुम्ही खरडलेल्या जमिनीला 3.5 लाख म्हणतात, त्याच्यातले 3 लाख हे मनरेगामध्ये अगोदरच मंजूर झालेले आहेत आणि ते दिलेले सांगतात का? याच्यात तुम्ही काय दिलं आम्हाला? फक्त 50,000. अरे, खरडलेल्या जमिनीला 50,000 होते का तुमची? आता तुम्ही मनरेगामधून समजा 3 लाख देणार, अगोदर तो इंजिनियर तुमचा एस्टिमेट काढेल. आता एस्टिमेट जास्त काढण्यासाठी आम्हाला इंजिनियरला पैसे द्यावे लागतील. म्हणजे शेतकऱ्याला आज त्याची जमीन खुरडलेली गेली असताना आम्ही त्या इंजिनियरला पैसे देऊन आमचं 3 लाखाचं एस्टिमेट करा हे सांगायचं. म्हणजे इकडनं निसर्ग आम्हाला ओरबडतो, इकडनं शासकीय सरकारी अधिकारी आम्हाला योग्य पंचनामा करण्यासाठी आमच्याकडनं पैसे मागतील. हे काय आहे? मी शासनाला एक विनंती करतोय की डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्यांच्या हे इंजिनियर पाहू नका, तर जमिनीच्या फोटो घ्या आणि डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 लाख रुपये द्या ना. तुम्ही असं काय करता, डिक्लेअर करता आणि तिथे इंजिनियर का घालतात हेच मला समजत नाही. मला असं वाटतं आहे की आपल्या मुख्यमंत्री साहेबांना हे पैसे घेऊन यांना हप्ता पोचवायचं मागणी करतायत का, असं मला म्हणायचं आहे. म्हणून आज मी शासनाला विनंती करतो की आमची विनंती समजून घ्या आणि शेतकऱ्यांना योग्य अशी मदत करा. तुमचं पॅकेज योग्य नाही असं आमचं मत आहे. तुम्ही दिवाळी समोर आलेली असतानाही शेतकऱ्यांना जसं सरकारी नोकऱ्यांना तुम्ही बोनस दिलेला आहे तसं आम्हाला काहीच दिलेलं नाही आहे. एवढंच मला म्हणायचं आहे. निश्चित सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो, मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जो हमीभाव आहे तो पण मिळत नाही आहे. काय भावना आहेत आपल्या? कापूस उत्पादकाविषयी जर प्रश्न मांडायचा म्हटला, सर्वात मोठं नुकसान पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आणि हे बघा, हे जे कापूस दिसतो याच्यावर बोंडाळी आता येऊन गेलेली आहे. कमीत कमी एका एकरला 1.5 ते 2-2.5 क्विंटलच्या वरती कापूस येणार नाही. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. शेतकरी राजा म्हटला जाणारा तो आज देवळीला भिकारी झालेला आहे. शासनाने
शेतकऱ्यांना कोणतेही निकष न बघता शासनाला जाहीरपणे त्यांच्या खात्यावर कोणतेही अटी न शर्ती न ठेवता शासनाने शेतकऱ्याला मदत करावी अशी माझी सरकारला विनंती आहे. दादा, CCI जी आहे ती पूर्ण देशभरामध्ये जवळपास 550 केंद्र सुरू होणार होती. 15 ऑक्टोबरपर्यंत त्याची मुदत होती. आता ती मुदत निघून गेली, तो मुहूर्त निघून गेलेला आहे. आता नेमकं शेतकऱ्यांचं जे आहे मग तो कापूस खरेदी करून करेल असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर 15 ऑक्टोबर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही CCI सर्व्याकडे चालू करू. त्यांनी काही चालू केले नाही. आज 16 ऑक्टोबर येऊन गेले तरीही त्यांनी CCI चालू केले नाही. आणि जो आपण कापूस आलेला आहे, जो कापूस आता व्यापारी जे घेत आहेत 4,000, 4200 किंवा 5,000 इथपर्यंतच घेत आहे. तर शासनाने हे पाहून यांनी CCI लवकर चालू करायला पाहिजे. आज दिवाळी तुमची, उद्या दिवाळी येते, उद्या परवा दिवाळी होऊन जाईल. आज सरकार CCI चालू करत नाही आहे. CCI चालू केलं असतं, आज सरकारने CCI चालू केलं असतं तर शेतकऱ्यांनी CCIमध्ये कापूस देऊन आज त्यांना 2 पैसे मिळाले असते. आज शेतकऱ्यांचं इतके हाल आहेत. तर म्हणजे बिघ्याला 2 क्विंटल 1.5 क्विंटलपर्यंत कापूस येतो आहे, तो वेचायला अर्धा पैसा तिथंच जातो आहे आणि 15 रुपये किलो किंवा 18 रुपये किलो वेचणीच जातो आहे. तर शेतकऱ्यांना पैसे नाही आहे, मजुरी द्यायला पैसे नाही शेतकऱ्यांकडे. तर हे शासनाने काहीतरी करायला पाहिजे. ह्यासाठी मी विनंती करतो शासनाला की CCI लवकर चालू करायचं. दादा, आता ही जी कठीण परिस्थिती उद्भवलेली, एकीकडे हमीभाव डिक्लेअर केला जातो पण CCIची केंद्र सुरू केली जात नाही, पणनची केंद्र सुरू केली जात नाही, शेतकरी खाजगी व्यापाऱ्याकडे आपला माल विकतोय. अशा कठीण परिस्थितीमध्ये सरकारने काय मार्ग काढला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याची दिवाळी गोड होईल? मुळात कापूस हंगाम सुरू होण्याच्या अगोदर सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही CCI खरेदी केंद्र हे 15 ऑक्टोबरच्या आधी चालू करू. मात्र सरकारने नेहमीप्रमाणे आपलं आश्वासन विसरून गेलेलं आहे. सरकारला विसर पडला आहे की या महाराष्ट्रामध्ये कापूस हे नगदी पीक म्हणून ओळखलं जातं आणि नगदी पिकाचे पैसे, कापूस उत्पादन संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन पाळलं नाही आहे. जर CCIची खरेदी केंद्र सुरू होत नसतील तर शासनाने एक अधिकार योजना सुरू करावी व पणनमार्फत कापूस खरेदी करावा, तर या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. नाहीतर सांगितल्याप्रमाणे आम्ही दिवाळी गोड करू, मात्र आतापर्यंत विम्याचे कवच असेल, सरकारने जाहीर केलेलं पॅकेज असेल किंवा CCIचे खरेदी केंद्र असतील, याच्यापैकी कुठलीही प्रोसेस आजपर्यंत झालेली नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात जाण्याची दाट शक्यता आहे. तर आमची शेतकरी संघटनेमार्फत हीच मागणी असेल की शक्य तेवढा लवकर दिवाळीच्या, म्हणजे आता दिवाळी म्हणण्यापेक्षा 2 दिवसावर दिवाळी आलेली आहे, पण दिवाळी संपल्यानंतर तरी 2 दिवसात शासनाने निर्णय जाहीर करावा व CCI मार्फत किंवा पणनमार्फत खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. नाहीतर काल परवा एक बातमी आली की बुवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 60 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. मात्र आमचं हे म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही नक्षलवाद संपवतो आहे, मात्र जे गेल्या 3 महिन्यापूर्वी कापूस आयात निर्यात कर कमी केल्यामुळे भारतातील शेतकऱ्यांवर यांनी कुठल्याही बंदुकीची गोळी न झाडता लाखो शेतकऱ्यांची आर्थिक कत्तल करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. ते पापाचा गळा भरलेला आहे आणि तो कुठेतरी त्यांना पुण्याचा लाभ मिळावा याच्यासाठी दिवाळीनंतर 2 दिवसात CCI असेल किंवा पणन असेल, मात्र खरेदी केंद्र सुरू करावीत व आपला पापाचं नाश करावा व पुण्यपदरात पडून घ्यावं. निश्चित आपण या ठिकाणी येणाऱ्या दिवाळीच्या 2 दिवसा अगोदर यांनी खरेदी केंद्र सुरू केली आहेत तर ठीक, नाही तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा आम्ही देत आहोत. आणि आमची दिवाळी गोड न झाल्यामुळे याच्या पुढचं आमचं आंदोलन हे रस्त्यावर भाकरी खाऊन, ठेचा भाकर खाऊन आम्ही दिवाळी साजरी करू. आपण बघितलं की या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया होते, तर काहींनी सरकारला थेट इशारा दिलेला आहे. खरं म्हणजे CCIची देशभरामध्ये 550 केंद्र सुरू होणार होती 15 ऑक्टोबरपर्यंत, परंतु अद्यापही ती सुरू झालेली नाहीत. आणि आता अवघ्या 1 दिवसावर दिवाळी आहे, 2 दिवसावर दिवाळी आहे, त्याच्यामुळे दिवाळीनंतरच ही केंद्र सुरू होतील. पण मुळात प्रश्न असा आहे की दिवाळी साजरी करण्यासाठी मिळेल त्या भावात शेतकऱ्याने आपल्या कवडीमोल दराने आपला कापूस विकलेला असेल. दुसरीकडे CCIच्या निकषात सध्या जो कापूस आहे शेतकऱ्याकडे, तो CCIच्या निकषात बसणार नाही, त्यामुळे तो कापूसही CCI खरेदी करणार नाही. मग CCI जर सुरू झालंही
तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही हे आत्ता स्पष्ट आहे. त्याच्यामुळे अशा कठीण परिस्थितीमध्ये राज्य सरकारने आउट ऑफ द वे जाऊन कुठला तरी अन्य मार्ग काढावा आणि या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जीवनदान द्यावं अशी एक मोठी मागणी आपल्याला यातून समोर आलेली दिसते. आता सरकार याच्यावर नेमकं काय निर्णय घेते आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे, दिवाळीच्या वेळेसच जे दिवाळं निघालेलं आहे ते दिवाळीनंतर तरी त्यांना जीवनदान देण्यासाठी काही प्रयत्न करेल का, हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.